Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नम. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण BMS फायनल स्टुडंट. तर खूप मुलांना रोगनिदान पेपर सेकंडमध्ये अडचण आहे आणि खूप मुलांचं समजा या स्थितीमध्ये खूप प्रेशर पण वाढलेलं आहे आणि या स्थितीमध्ये सर कोणत्या शंका कुशंका मनामध्ये येत आहेत ते पण मला माहिती आहेत. परंतु तुम्हाला या ज्या 3-4 दिवस आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सिलेबस उरकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला वळूया आपण या गॅरंटीड पासिंग फॉर रोगनिदान पेपर सेकंडमध्ये. आता गॅरंटीड पासिंग जर तुम्हाला करायची असेल तर या रोगनिदान पेपर सेकंडमध्ये जर बघितलं तर खूप साऱ्या व्याधी आहेत. त्या व्याधींचे तुम्हाला निदान पंच त्यांची लक्षात ठेवावं लागतात आणि त्याचसोबतच तुम्हाला क्लिनिकल एक्झामिनेशन आणि लॅबोरेटरी एक्झामिनेशन पण सोबत लक्षात ठेवावं लागते. तर तशा पद्धतीनं आपण LQच्या पॉईंटनुसार जाऊया आणि आपण कशा पद्धतीने पास होऊ हे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगेल आणि तशा पद्धतीने तुम्ही अवलंबन करा. तर त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर पहिलं आहे ते म्हणजे अग्निमांद्य. आता हे अग्निमांद्य जर बघितलं तर यामध्ये अजीर्ण, अनाह, विषमासन जे प्रकार सांगितलेले तर त्यांच्या लक्षात ठेवायचं आहे आणि हा SCQच्या दृष्टिकोनातून चॅप्टर आहे. तर याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला वाचायचं ते म्हणजे आम्लपित्त. आता हे जे आम्लपित्त आहे मित्रांनो हे एकदा LQ विचारलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला निदानपंचक वर्णन करून त्यांचे क्लिनिकल एक्झामिनेशन, लॅबोरेटरी एक्झामिनेशन असा LQ आलेलं आहे. तर तशा पद्धतीनं ते वाचण्याचा प्रयत्न कर जेणेकरून तुमच्या हातातले मार्क गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर शूल धडा. आता शूल पण हा पण LQचा चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये जर बघितले तर त्यांचे निदानपंचक, त्यांचे हेतू, संप्राप्ती, त्यांची संख्या किती आहे, त्याच्यानंतर त्यांची लक्षणं कशी येतात, त्यांचे पूर्वरूप, साध्य असाध्यत्व आणि उपद्रव या सर्व पद्धतीनं हे शूल तुम्हाला वाचायला स्किप नाही करायचं. आता याच्यामधलं जर बघितलं तर रक्तपित्त LQ येण्याचे चान्सेस आहेत, नाहीतर मग शीतपित्त नाहीतर श्वित्र या दोघांपैकी एक येऊ शकते. तर तशा पद्धतीने हे तुमचा थर्ड LQ येईल. त्याच्यानंतर फोर्थ LQकडे जर गेलं तर स्थौल्य, प्रमेह, हे तुम्हाला स्थौल्य आणि कार्शय हे फरक स्पष्ट करा SCQचं आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर संधिगतवात आणि अस्थमज्जागतवात हे पण व्यवच्छेदक वर्णन करा, हे पण तुम्हाला SCQ चॅप्टर आहे. आता प्रमेह, आमवात आणि वातरक्त या तिघापैकी एक चौथा LQ आहे, जेणेकरून तुमचे 4 LQ कन्फर्म होतात आणि त्यासोबतच तुम्ही हे जर LQ केले तर तुमचे SCQ पण प्रिपेअर होतात आणि तशा पद्धतीने तुम्ही पासिंगच्या क्रायटेरियाकडे जाऊ शकतात. तर अशा पद्धतीनेच हे प्रिपेअर करा. हे बघा मित्रांनो, खूप सारे प्रेशर असते, मलाही माहिती आहे. त्याच्यामुळं आता तुम्हाला जेवढं जास्तपर्यंत तुम्हाला LQ वाचता येईल तेवढं वाचायचा प्रयत्न करा, पॉईंट वाईज वाचायचा प्रयत्न करा आणि काही अडचण आल्यास आम्हाला सांगा, आहे की नाही. आता हे व्हिडिओ शेवटेपर्यंत बघितले त्याच्यामुळं आभार. आणि हे व्हिडिओ जर नक्कीच तुम्हाला हृदयाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.